वृंदावन तुळशीला धुळी पाणी गाळती वृंदावन तुळशीला धुळी पाणी गाळती काही सया जात्यावरती दळण हे दळती वृंदावन तुळशीला धुळी पाणी घालती वृंदावन तुळशीला धुळी पाणी गाळती वृंदावन तुळशीला धुळी पाणी गाळती काही गोपी हर्ष मनाने झुम्मा फुगडी खेळती काही गोपी हर्ष मनाने झुम्मा फुगडी खेळती गोकुळात जपती या कला उलट बोललं की तो नाही तलवार बैल उग्रसेन पुत्रकाल माझे राज्य किती सुख आणि समाधानी चालले आहे तलवार बैल है ना संजय बसतोस तू माझे राज्य एवढे सुखाने चालत असताना एकाच गोष्टीची खर्च घालून झाली आहे ती म्हणजे माझी बहीण देवकी जी आता उपवास झाली आहे तिच्यासाठी साजेल असा वर मी वसुदेव सारखा संपन्न केला आणि वसुदेव यांचा माझं मन आनंदाने भरून आलं पण कानाने जाऊ चालला दुष्ट कौसा सावत्र देवकीच्या आत्म्यापासून तुझा नाश होणार आहे माझं मन करायचं गेलं क्षणाचाही विलंब न लावता देवकी आणि वसुदेव यांना पण दिवसामध्ये टाकलं काही काल गेला दिवस गेले महिना गेला वर्षही गेलं नीतीने ठरल्याप्रमाणे देवकीला होणारी बालं माझ्या स्वाधीन करावी लागली अशी देवकीची 6 बालं घरा फिरून शिऱ्यावर तू त्यांचा प्राण केली आता मला कुणाचाही भय नाही आता मला कुणाचाही भय नाही दृष्ट कौसा सावत्र दृष्ट कौसा सावत्र गोकुळामध्ये आनंदाने वाढत आहे सांभाळ कौसा सांभाळ माझा हाड वैरी आणि गोकुळामध्ये आनंदाने वाढतोय अशक्य एवढा कडेकोट बंदोबस्त असताना देवकीचा आत्महत्या बाहेर गेलाच कसं आता योग्य तो विचार मला करावाच लागेल देवकीचा आत्महत्या आणि या मायावी रूपी कवचाचा नाश असंभव अरे कृष्णा तू गोकुळामध्ये आनंदाने वाटतोय पण तुला ठार करण्यासाठी अनेक मायावी दैत्य निर्माण करेल परंतु तुला ठार करेल अरे तुला मारण्यासाठी माझा मित्र कागदावर हात कापी आहे हे मित्र कागदावर ये मित्र ये कित्येक दिवसामध्ये तू मला सहाय्य केलं होतं आणि जीत आपलीच झाली होती परंतु आज या ठिकाणी ते गोकुळचा काट कृष्णा
आणखी काही फास टाकले होते पण ते व्यर्थ गेले. म्हणून असाच गोकुळामध्ये जा आणि त्या गोकुळच्या काळात ठीक आहे महाराज. आज्ञा असाच गोकुळात जातो आणि त्या काळ्या मुलीला तुमच्याजवळ घेऊन येतो. येतो मी. एक गोष्ट लक्षात ठेव, हे रूप घेऊन जातो पण एक मानवी रूप घेतो. म्हणजे तुला बोलायचं नाही. कृष्णा सांगतो तुला पाठवलेला दैत्य सांगतो आणि तुला नाम सगळे नंदलाला बंदी शाळेमध्ये जन्म झाला. पेंदे सोंगाडी सारे केले मी गोळा आज. पेंदे सोंगाडी सारे केले मी गोळा. अशी अघाडीत आहे माझी कृष्ण लीला. अशी अघाडीत आहे माझी कृष्ण लीला. अशी अघाडीत आहे माझी कृष्ण लीला. गोकुळाचा काना मी नंदलाला बंदी शाळेमध्ये जन्म झाला. गोकुळाचा काना मी नंदलाला बंदी शाळेमध्ये जन्म झाला. पेते चौकाडी सारे केले मी गुलाल. पेते चौकाडी सारे केले मी गुलाल. अशी आघाडीत आहे माझी कृष्ण लीला. अशी आघाडीत आहे माझी कृष्ण लीला. अशी आघाडीत आहे माझी कृष्ण लीला. गाई गोरे राखीतो मी राजवैना. सुर मुरलीचा गोमे कुंजवना. सुर मुरलीचा गोमे कुंजवना. सुर मुरलीचा गोमे कुंजवना. दाविली साऱ्यांना नानकला आज. दाविली साऱ्यांना नानकला. अशी आघाडीत आहे माझी कृष्ण लीला. अशी आघाडीत आहे माझी कृष्ण लीला. अशी आघाडीत आहे माझी कृष्ण लीला. युगायुगाने सात अवतार धारण केले आणि 8वा अवतार विष्णू श्रीकृष्ण भगवान या रूपात उगवून दे. सारे त्यांनी थैमान घातले. गायींच्या माने तोडून रस्त्याने रक्ताचे पूर ओढले. ब्रह्मने पृथ्वीला सरण जाताच ते त्यांना वचन देऊन म्हणलो, तुम्ही काही चिंता करू नका. मी त्या साऱ्या त्यांचा नाश करेन. अरे हो, आले माझ्या लक्षात. मथुरेचा राजा कंस त्याच्या आपल्याला जायचं असेल तर मथुरेला जायला दहीदूत बंद केलं पाहिजे. ही कामगिरी मी न करता माझ्या संगतीच्या पेंड्यावर हाक मारली पाहिजे. अरे पेंड्या, अरे सुदाम्या. हो देवा, आलो आलो आलो. पेंड्या सुदाम जोडीवाला गाई सोडील्या रानाला. पेंड्या सुदाम जोडीवाला गाई सोडील्या रानाला. काळू कपिला जुगालीवरच्या रानोमाळाला. काळू कपिला जुगालीवरच्या रानोमाळाला. देवाची हाक आली तोवरी आलो मी भेटीला. 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 पेंड्या सुदाम जोडीवाला. पेंड्या सुदाम जोडीवाला गाई सोडीला रानाला. गाई सोडीला रानाला. पेंड्या सुदाम जोडीवाला गाई सोडीला रानाला. काळू कपिला जुगाली
वेदीला ये चल शेवट मी पण तिकडेच होतो. हा कुणी मारली रे? मला वाटलं तू मारलीस. हा कोणी? मारली का रे? देवानी हो असेल. पण काय बोल. बरं आपली ती गाय चुकले. अरे त्याच्या पाठवर या 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 वर आहे काय? अरे पण तो टाकल्या आहे ना सांगती गेली ना. अरे टाकल्याच्या संघात आहे ती. मग त्याला हाक मार. अरे एक टाकली अरे टाकली अरे ये लवकर ये लवकर ये. अरे सशाला नाही. अरे लवकर ये. होय होय. थांब रे बिंद्या थांब जरा, थांब रे बिंद्या थांब जरा, मी गाई सोडिल्या रानाला, मी गाई सोडिल्या रानाला, गाई सोडून आलो रे तुम्हाला भेटायला, गाई सोडून आलो रे तुम्हाला भेटायला. थांब रे बिंद्या थांब जरा, थांब रे बिंद्या थांब जरा, मी गाई सोडिल्या रानाला, मी गाई सोडिल्या रानाला, गाई सोडून आलो रे तेव्हा तुम्हाला भेटायला, गाई सोडून आलो रे तेव्हा तुम्हाला भेटायला. थांब रे बिंद्या थांब जरा, थांब रे बिंद्या थांब जरा, मी गाई सोडिल्या रानाला, मी गाई सोडिल्या रानाला, गाई सोडून आलो रे तुम्हाला भेटायला, गाई सोडून आलो रे तुम्हाला भेटायला. थांब रे बिंद्या थांब जरा, थांब रे बिंद्या थांब जरा, मी गाई सोडिल्या रानाला, मी गाई सोडिल्या रानाला, गाई सोडून आलो रे तुम्हाला भेटायला, गाई सोडून आलो रे तेव्हा तुम्हाला भेटायला. सोनू सोन्या हे वगैरे घेऊन गेला पहिलं ना तुला नेणार सांगू दे घेणार इकडे अरे ताटाला बघ. टाकायला कशा अरे मी तुझा आहे. अरे मी तुझा आहे. अरे मी तुझा आहे. सुट्टा नाही आहे. सुट्टा नाही आहे. घराचा समजा गायचा का काय झालं काय? अरे काय तू अरे मेला ती पुणे मी माझं पुढे कोण? तपीला नाही ती बोल कपिला. तपीला काय हा काय तर काय ती फुलानी मागं हा तू मागं काय करत होतास? अरे तिच्या पाटणं धावत होतं रे. हा पाटणं धावता अरे ती दादीत गेली. अरे दादीत गेली दादी. हा काय? अरे तर मरू देतात अरे थांब कांदा आणताय मी. थांब. अरे मला इकडं खात होते काय सांगणार नाही भेट. अरे कांदा आणताय. मला दे. अरे मला पण दे जरा. तू एकटा कोण खाणार?
मला कशाला बोलवला? अरे आपल्याला देवाने हात मारले कशाला? तर कसा होतं मला काय हात देव सांगतील तर देव सांगतील अगाने पडला नाक कशा सुपारी हाताने वाटला नामचं मी या म्हातारे त्याच्यामध्ये काय तांबडा झाला माझं नाक मोठं करा हाताची टक्कल झाली आशीर्वाद असो आशीर्वाद असो आशीर्वाद असो 16,360 मेला मथुरवदरात चाललाय त्यांचा अटकाव मी न उरता तुमच्यावर कामगिरी सोडली आहे काय माहिती मी काय ऐकलं येत नाही बालावर धावं कधी काय आता आपण काय डाव मांडूया यमुनेच्या तीरावर कुठला डाव तू चेंडू आणलाय ये चेंडू पली गेलूया याला येतो का मथुरेत कौस बांधला रे मथुरेत कौस बांधला रे मथुरेत कौस बांधला रे मथुरेत कौस बांधला रे मथुरेत कौस दही दूध दाखलोनी ह्या विक्रीला भरभरा भरभरा
गारवा चारी दिशांनी सुटला गारवा चारी दिशांनी सुटला गारवा माझे पाण्याचा कसा निसर्गाचा मेघवा मगमजीचा राजवेली पाणी एक कडक बहरली राहू बाजूरे बाजारी शिवी घ्याग दागरी हलुवार गारवा झोपू लागला भरभरा भरभरा हो व्यापारा 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 नोकरी जायचं कसं काय रे बाला मला पण नाही माहित बघ आता काय करायचं बघ तारा आपली मावशी आहे, तिला हाक मारून ती येईल बघ आपली मावशी आहे ना ती नेहमीच बाजारात जाते मावशी अगे मावशी काय करायचे अगं मावशी लवकर ये बाजारात जायचं असं म्हणतेस हो मावशी पण काय झालं माहित आहे काय ग अगं मी सकाळी माझा कोंबडा सोडला आणि तो कोंबडा शेजारीच्या दारात गेला आणि नंतर शेजारी लागली भांडायला तेव्हा मी माझा कोंबडा मी आणि माझा नवरा रात्री आणि मग आले मला त्या इथे आले हा आले हाक आली माझ्या गावी इच्छा होते बरी हाक आली माझ्या गावी इच्छा होते बरी मी येते थांबा साऱ्या घडी पुरी नो थांबा साऱ्या घडी थांबा साऱ्या घडी पुरी नो थांबा साऱ्या घडी आगाली माझ्या गाणी इच्छा होते म्हणी आगाली माझ्या गाणी इच्छा होते म्हणी येते ग थांबा साऱ्या जणी कोणी नो थांबा साऱ्या जणी थांबा साऱ्या जणी कोणी नो थांबा साऱ्या जणी मधुरे बाजाराची काढेला वाट मिळेना हजाऱ्या मावशी शिवाय काही हो तिला कळेना मावशी गाती पैदलवादी मावशी गाती ओ आनंद माझ्या मनी पोरीनो आबा साऱ्या जणी आबा साऱ्या जणी पोरीनो आबा साऱ्या जणी हातवाली माझ्या घरी इच्छा होते बरी हातवाली माझ्या घरी इच्छा होते बरी आबा साऱ्या जणी पोरीनो आबा साऱ्या जणी आबा साऱ्या जणी पोरीनो आबा साऱ्या जणी
रात्री काय आणि दिवसा काय सगळीकडे धांदळच करतो. आणि राकेश गुरव यांच्याकडून खास मावशीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचे आम्ही नमन मंडळ ऋणी आहोत. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. दिनेश गुरव. फुलाला सुगंध मातीचा उत्सव आहे आदिनाथाचा. फुलाला सुगंध मातीचा उत्सव आहे आदिनाथांचा. दिनेश गुरव आहे नवरा माझा नवसाचा. राकेश गुरव. अहो दारी उभा केला मेडका त्याला बांधला रेडका. दारी उभा केला मेडका त्याला बांधला रेडका. राकेश गुरव माझे नवरा आहे लाडका. अजित माईन आणि त्यांचा लाडका भाचा तेजस पायरे यांच्याकडून 101 रुपया मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. अजित माईन. हा अजित. दारी होता ओटा ओट्यासमोर होता गोटा. दारी होता ओटा ओट्यासमोर होता गोटा. गोट्यात पडले कोंबड्याचे पीस. अजितरावाने पोरी पाहिले 20 पण पसंत पडले मीच. तेजस पायरे. तेजस. एक होती काऊ एक होती चिऊ. अहो एक होती काऊ एक होती चिऊ. तेजसराव आता या मावशीचं डोकं नका खाऊ. उद्या आपण हेनमुला मांडवीत जाऊ. नथुराम पायरे मावशीसाठी 50 रुपये मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. नथुराम. नथुराम. चांगलं पाहिजे घासून पाहिजे घासून जायला पाहिजे. घासून जाऊ दे. घासून मथुरी बाजारी जायला लागला मला लाला. मथुरी बाजारी जायला लागला मला लाला. आणि बाजारातून आणला ताजा ताजा मुला. बाजारातून आणला ताजा ताजा मुला. अहो नथुराम खासवा किंवा या मावशीचा कुला. हॅलो. यापुढे ज्यांची कोणाची नावं घ्यायची असतील त्याने
101 रुपयाशिवाय नाव घेतलं जाणार नाही. 101 रुपये. हॅलो. मंगेश शिकवण, प्रकाश प्रशांत, प्रदीप माईन यांच्याकडून खास कृष्णासाठी 51 रुपये. यश भुवड मावशीसाठी 51 रुपये. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं. यश. चापा बोले ना, चापा चाले ना, चापा बोले ना, चापा चाले ना. मावशी शिवाय यश रावणची रात्री काय हाले ना. दीपेश गुरव आणि रोहित रामवाडे मावशीसाठी 101 रुपया नाव घ्यायचं त्यांचं. दीपेश. लग्न मंडपी पुजले मी रुखवत, लग्न मंडपी पुजले मी रुखवत. दीपेश रावांचं नाव घे सांगते, त्याच्या मी बायकोची सोबत. रोहित मोबाईल मध्ये 1 रुपया ठेवला बॅलन्स राखून. अहो मोबाईल मध्ये 1 रुपया ठेवला बॅलन्स राखून. रोहितराव बघतात मावशीला खाली वाकून, मी ठेवलं सामान झाकून. विनायक सांबरे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपया. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं. विनायक. लालमणी तोडले आणि काळमणी जोडले, लालमणी तोडले आणि काळमणी जोडले. विनायकरावांसाठी, विनायकरावांच्या प्रेमासाठी 12 नवरे उघडे सोडले. अजित माईन त्यांची लाडकी मनू. अजित माईन आणि त्यांची लाडकी मनू या दोघींचं नाव घ्यायचं. दोघांचं एकत्र नाव घ्यायचं. अजित आणि मनू. मनू म्हणू ना. मनू लेडीज आहे की जेंट्स आहे. अजित आणि मनू. मनू मुलगी आहे. असं बोल. अजित. 9 दिवसाचे नवरात्र 10व्या दिवशी दसरा. 9 दिवसाचे नवरात्र 10व्या दिवशी दसरा. मन्नू कुमारीचा चेहराच तो सदा असरा. धन्यवाद मंडळी. धन्यवाद. श्री सांगलाई नमन मंडळ पानोर हरपेवाडी ऋणी आहोत. धन्यवाद. अगं पोरीनो, काय तुमच्या वाटा आणि काय तुमचे रस्ते. त्या कोंबड्याच्या पाठून धावून धावून सगळंच माझं टारा 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 टरकून गेलं ग. अगं साडी म्हटलं ग. साडी मावशी खूपच वाटले. काय बोलता काय ग. अहो मावशी, अगं आता तू कशी येणार ग बाजारला. हे बघ, आता मी तरी काय करणार. माझे मोठमोठे व्यापारी आहेत, हे जर बघितलं ना. तुला गाऊन चालेल. गाऊन तर वेळेच काय ग. गाऊन घालून तू मैत्रीबाई जाणार कशी ग. मावशी तुला शोभली. बाकी तुम्ही चिटिंग करताय काय ग तुम्ही. अगं मावशी मग तू येणार तरी कशी आता. आता सांबरे काकी असले त्यांची साडी नेसते आणि येते, मग काय करणार. तुझ्या म्हणण्याप्रमाणे. असं म्हणताय तुम्ही. ठीक आहे, मावशीची उडवता मी बघा कशी उडवते. पकडे. कोणाला आवडू ग. त्या अजितरावांना आवडू का संतोषरावांना आवडू. काय बोलतेस काय तू. अगं मावशी घरी खेळत नसतील का. आता याला तुम्ही म्हटलं फाटलं टाकलं. माझी भरपूर काय त्या बाजारामध्ये समजलं ना. अगं मावशी आता खूपच वेळ झाला आहे, आपण जाऊया बाजारला. चला तर दाखवते तुम्हाला मजूरची वाट. मला सांगा, थाटमाट करून मजूर बाजरी निघाल्यात काय ग. घेतलं काय, नेसलं काय आणि खाली घेतलं काय, हे सर्व मावशीला सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे. अगं बाई,
सांगितल्याशिवाय मग तुला बाजार होणार का ग? अगं हिरा पुढे पाहू काय मोठी डोळ्यामध्ये काजल लावली दिसतेस का तू पागळ? मला सांग तू का नेसलस का? शालू आणि विक्रीला काय घेतलं? एकदम स्वस्त स्वस्त आणि मस्तही दही हो बाजूला. अगं तारा पुढे पाहू मला सांग तू काय नेसलं? नऊवारी साडी आणि विक्रीला काय घेतलंस ग? दाबून दाबून दूध कोणाचं ग? गाईचं. व बाजूला अरे चंद्रा मला सांग तू काय ग नेसलं? नऊवारी साडी आणि विक्रीला काय घेतलंस ग? लोणी. व बाजूला अगे चंपा पुढे पाहू किती ग मारली त्या अजित रावण बर गप्पा. हा नको ना. मला सांग तू काय नेसलंस ग? नऊवारी साडी आणि विक्रीला काय घेतलं? ठीक आहे. अगे राधा राधा अगे चिकली चमेली राधा पुढे मला सांग तू काय नेसलंस ग? नऊवारी साडी आणि विक्रीला काय घेतलं? विक्रीला दूध. हो बाजूला. चला तर आपण जाऊया मथुर बाजार. आता काय झालं? काय सांगितलं नाही? सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे. सांगताय का तर? मी नेसली नऊवारी साडी. मी नेसली नऊवारी साडी. विक्रीला घेतले ताजे ताजे लोणी. विक्रीला घेतले ताजे ताजे लोणी. आणि माझा नवरा डालगेवाला अहो पितोय काजू फेनी. माझा डालगेवाला नवरा पितोय काजू फेनी. आणि ह्या पोरी सर्व मथुर बाजारी चालल्यात ना हो. हा दिसतात धनगराच्या म्हैशीवाणी. अगं पोरीनो हा आला मथुरेचं घाट. किती अवघड आहे. सुंदर असं गाणं मला पाहू. साज शृंगार हा केला वाट लावी ती मी तुला. हो साज शृंगार हा केला वाट लावी ती मी तुला. बिगी बिगी जाऊया बाजारात. बिगी जाऊया बाजारात. बिगी बिगी जाऊया बाजारात. राधे बिगी बिगी जाऊया बाजारात. साज शृंगार हा केला वाट लावी देवी तुला. साज शृंगार हा केला वाट लावी देवी तुला. बिगी बिगी जाऊया बाजारात.
झोपू लागली वाऱ्याची लाट अंगाला झोपू लागली वाऱ्याची लाट साज शृंगार हा वेळा वाट लावी देवी तुला साज शृंगार हा वेळा वाट लावी देवी तुला बिगी बिगी जाऊया बाजारा घराले बिगी बिगी जाऊया बाजारा बिगी बिगी जाऊया बाजारा घराले बिगी बिगी जाऊया बाजारा कृष्णाला पाठवलेला दैत्य कागातून मारला गेला. अरे कृष्णा, तू एका विषारी सापाच्या शेपटीवर पाय देऊन तू त्याला घायल केलायस. पण हा विषारी साप तुला धाव केल्याशिवाय राहणार नाही. तुला मारण्यासाठी माझा मित्र बघासूर हात कापी आहे. हे बघासूर, आशीर्वाद आहे. बघासुरा, त्या गोकुळच्या काळ्या कृष्णाला पाठवलेला दैत्य कागासूर मारला गेला. परंतु तू असाच गोकुळामध्ये जा आणि त्या गोकुळच्या काळ्या कृष्णाला ठार कर. ठीक आहे असाच गोकुळात जातो आणि त्या काळ्या कृष्णाला ठार करतो परंतु माय रूप घेऊन जा. ठीक आहे येतो कृष्णा, तुला पाठवलेला दैत्य बघासूर हा नक्की तुझा नाश करेल. अरे आधीच्या बघा मगाचा डाळा वारता राहिलाय आता पुरा गोष्ट पाहिजे यमुनेच्या तीरी बघासूर आला 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 मथुरेचा गौर गर्वाने वादळाला पाठविले त्याने बघासुराला पाठविले त्याने बघासुराला पाठविले त्याने बघासुराला यमुनेच्या तीरी सूर्याला यमुनेच्या तीरी बघासूर आला यमुनेच्या तीरी बघासुराला यमुनेच्या तीरी
बकासूर आला बकासूर आला यमुने तीराला आला 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 कृष्ण मारण्याला आला आला कृष्ण मारण्याला आला 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 कृष्ण मारण्याला बकासूर आला यमुने तीराला आला 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 कृष्ण मारण्याला आला 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 कृष्ण मारण्याला आला 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 कृष्ण मारण्याला यमुनेच्या तीरी बकासूर आला यमुनेच्या तीरी बकासूर आला यमुनेच्या तीरी बकासूर आला यमुनेच्या तीरी बकासूर